डोसा किंवा उत्तप्पा बनवत असताना भरपूर प्रश्न मनामध्ये येतात. कुठला असा पदार्थ टाकायचा की जेणेकरून डोसा जाळीदार होईल व कुरकुरीत होईल. डाळ तांदूळ किती घ्यायचे? किती वेळ डाळ तांदूळ भिजवत ठेवायचे? मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं पीठ असतं ते किती वेळ फर्मेंट करत ठेवायचं? संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अगदी आवडत्या भाज्यांनी हा डोशाचा प्रकार किंवा उत्तप्पेचा प्रकार तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलाही बनवू शकता. हा उत्तप्पा व डोसा जर तुम्ही बनवला तर याच्यासोबत तुम्ही सांबार किंवा चटणी नाही बनवली तरीही चालेल. व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमचा डोसाही असाच कुरकुरीत होईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर इंद्रायणीचा तांदूळ सोडून तुमच्या घरामध्ये तुम्ही जो कुठला भातासाठी तांदूळ वापरत असाल तो तांदूळ घेतला तरीही चालेल. सर्वात आधी प्रमाण बघूया. इथे मी 3 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी जर तांदूळ घेतला तर त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. म्हणजेच 3ला 1 असं प्रमाण घ्यायचं. डाळ व तांदूळला भरपूर प्रमाणात पावडर लावलेलं असतं. त्यासाठी आपण डाळ तांदूळ स्वच्छ अशा 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. डाळ व तांदूळ स्वच्छ अशा 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर डाळ तांदूळमध्ये 2 इंच इतकं उंचीचं पाणी टाकून घ्यायचं. नाहीतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून घेतल्यानंतर डाळ तांदूळ 5 ते 6 तास आपण भिजवत ठेवणार आहोत. याच्यापेक्षा डाळ तांदूळ जास्त भिजवत ठेवायचा नाही. इथे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरला फिरवून घेण्याच्या आधी इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहे. कांद्यांची वरची साल काढून घेतल्यानंतर कांद्यांचा जो टणक भाग असतो तो काढून घ्यायचा व कांद्यांची मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. संपूर्ण कांद्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी झाल्यानंतर डाळ तांदूळमधील जे जास्तीचं पाणी आहे तेही आपण काढून घेणार आहोत. ज्या वाटीने मी डाळ व तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी भात घेतलेला आहे. भात घेत असताना जास्त दाबून भरायचा नाही. अलगद हाताने भात वाटीमध्ये भरून घ्यायचा व मोजून घ्यायचा. इथे मी ताज्या भाताचा वापर केलेला आहे. तुम्ही दुपारचा किंवा आदल्या दिवसाचा भात वापरायचा नाही. जास्ती दिवसाचा भात वापरला तर तुमचं पीठ खराब होईल. कांदे व भात भिजवलेला डाळ तांदूळमध्ये एकत्र करून घ्यायचा व त्याच्यामध्ये एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवत असताना सुरुवातीला डाळ तांदूळमध्ये पाणी टाकायचं नाही. इथे मी डाळ तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. मला थोडा घट्टसर वाटतंय त्यासाठी मी इथं 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर करून घेते व पुन्हा याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. पाणी टाकून पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकता पीठ थोडं हलकं फुलकं झालेलं आहे. डाळ तांदूळ मिक्सरला फिरवत असताना बारीक याची पेस्ट करायची नाही. थोडं रवाळ वाटून घ्यायचं व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. इथे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं पीठ काढून घेणार आहे. उरलेले डाळ तांदूळही आपण अशाच पद्धतीने वाटून घेणार आहोत. सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर गरज लागेल तेवढं पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथे मी डाळ तांदूळ संपूर्ण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे व आपलं हे पीठ डब्यामध्ये काढून घेते. इथे मी अर्धा कप पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ते पाणी पिठामध्ये टाकून घेते. या क्षणाला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. याच्या मागचं कारण म्हणजे पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे पीठ फर्मेंट व्यवस्थित होत नाही. पाणी कमी असलं म्हणजे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते. पाणी टाकून घेतल्यानंतर पिठामध्ये फिरवून घेतलं व डब्याचं झाकण लावून 10 ते 12 तास आपण पीठ असंच सोडून देणार आहोत. 10 ते 12 तासानंतर आपण पीठ चेक करून बघतोय. 10 ते 12 तासानंतर पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. तुमच्या पिठाला थोडा जास्तीचाही वेळ लागू शकतो. याच्या मागचं कारण एकच आहे, संपूर्ण वातावरणावर अवलंबून असतं. इथे मी पीठ एका पसरट पातेलीमध्ये काढून घेतलेले आहे. याच्या मागचं कारण एकच आहे. पीठ पसरट पातेलीमध्ये काढून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला चमचा फिरवता येतो. इथे मी गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहे व मीठ टाकून घेणार आहे. मीठ व पाणी टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं. आता मी तुम्हाला दाखवते पीठ कसं असायला हवं. पीठ चमच्यावर घेतलं म्हणजे एकसारखी त्याची धार पडायला हवी. याचा अर्थ आपलं पिठाला पाणी व्यवस्थित झालेलं आहे.
इथे मी उकडून घेतलेले 3 बटाटे घेतलेले आहे. अंदाजाने बघायला गेलं तर पाव किलो बटाटे आहे. बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्यांवरची साल काढून घ्यायची. इथे मी मध्यम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटोंना एक टोचा द्यायचा व यांचा टणक भाग काढून टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा. संपूर्ण टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे. कांद्यांचा टणक भाग काढून घ्यायचा व कांदाही बारीक कट करून घ्यायचा. कांदा कट झाल्यानंतर कांद्यांमधल्या फोडी अशा थोड्या मोकळ्या करायच्या, जेणेकरून डोश्यावर किंवा उत्तप्प्यावर टाकताना आपल्याला सोपं जाईल. इथे मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरही आपण बारीक कट करून घेणार आहोत. उकडून घेतलेला जो बटाटा घेतलेला होता त्यांच्या आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यानंतर हाताने थोडं जाडसर मॅश करून घेणार आहोत. हाताने मॅश करत असताना याला जास्त मऊसूद न करता याच्यामध्ये थोड्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या, जेणेकरून दाताखाली येईल व चवीला छान लागेल. इथे मी काही पावडर मसाले घेते. लाल तिखट घेतलं, गरम मसाला घेतला, मीठ घेतलं व तेल काढून घेतलं. हे काढून घेण्याचं मागचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ज्या तव्यामध्ये आपण उत्तप्पा बनवणार आहोत त्या तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं, मग गॅसवर ठेवायचं. इथे आपण चमच्याचा वापर करणार नाही आहोत. याच्याने काय होतं, डोसा एकसारखा पसरत नाही. इथे मी एक सपाट तळाची वाटी घेतलेली आहे. तिचा वापर मी डोसा बनवण्यासाठी करून घेणार आहे, जेणेकरून एकसारखा डोसा तयार होईल. जेवढा डोसा तुम्हाला बनवायचा आहे तेवढं पीठ वाटीमध्ये घ्यायचं. इकडे तवा गरम झाल्यानंतर लगेच पीठ तव्यावर टाकून घ्यायचं व वाटीने पसरून घ्यायचं. डोसा पसरवल्यानंतर लगेचच आपण चमचेने थोडं तेल टाकून घेणार आहोत, जेणेकरून जाळीमधून तेल खाली जाईल व डोसा खालून व्यवस्थित क्रंची होईल. आपण इथे चमचीने तेल टाकून घेण्याचं मागचं कारण एकच आहे, तेल व्यवस्थित प्रमाणात पडतं, जास्तीचं पडत नाही. इथे आपण उकडून घेतलेला थोडासा बटाटा टाकून घेतला, त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतला, त्याच्यानंतर कांदा टाकून घेतोय. कांदे टाकून घेतल्यानंतर लगेचच आपण पावडर मसाल्यांचा वापर करून घेणार आहोत. इथे मी 2 चिमूट लाल तिखट टाकून घेतलं, त्याच्यानंतर 1 चिमूट गरम मसाला टाकून घेतला. भाज्यांना जेवढं मीठ लागेल तेवढं 1 चिमूट मीठ टाकून घेतलं व त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली. भाज्यांचं प्रमाण इथं आपण आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकतो व मसाल्यांचं प्रमाणही आपण आपल्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकतो. भाज्या व पावडर मसाले टाकून घेतल्यानंतर उलटण्याने डोश्यावर थोडासा दाब द्यायचा, जेणेकरून भाज्या संपूर्ण डोश्याच्या जाळीमधून खालीपर्यंत जातील व डोसा आपला चवीला छान लागेल. डोश्याच्या आजूबाजूच्या कडा थोड्या लाल झालेल्या दिसल्या म्हणजे समजायचं डोसा आपला तयार झालेला आहे. डोसा तळापासून मोकळा करायचा व जेवढे जमतील तेवढे याचे पूड करून घ्यायचे. पूड करून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. संपूर्ण डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता डोश्याला मस्त रंग आलेला आहे. अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. सर्वात आधी जेवढा छोटा मोठा डोसा तुम्हाला बनवायचा असेल तेवढं पीठ वाटीमध्ये घ्यायचं व डोसा पसरवून घ्यायचा. डोसा पसरवल्यानंतर चमच्याने साईडला व मध्यभागी तेल सोडायचं व तुमच्या आवडीनुसार बटाटे, टमाटे, कांदे सोडायचे. बटाटे कांद्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता. सर्वात आधी 2 चिमूट लाल तिखट टाकून घेतलं, त्याच्यानंतर 1 चिमूट गरम मसाला टाकून घेतला. भाज्यांच्या गरजेनुसार 1 चिमूट मीठ टाकून घेतलं व त्याच्यानंतर गरजेनुसार कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर उलटण्याने थोडं दाब द्यायचा, जेणेकरून मसाले खालीपर्यंत जातील. दाब दिल्यानंतर डोसा तळापासून सोडवायचा व त्याच्यानंतर जेवढे जमतील तेवढे त्याचे पूड करून घ्यायचे. डोश्याचे पूड झाल्यानंतर लगेच याला उलटण्याने दाब द्यायचा, जेणेकरून खालच्या भागाला डोसा मस्त क्रंची होईल. डोश्याला दाब दिल्यानंतर लगेच याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे.
इथे तुम्ही बघू शकता डोशाला मस्त गोल्डन रंग आलेला आहे व क्रंची झालेला आहे. संपूर्ण पीसेस आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. असा डोसा किंवा उत्तप्पा तुम्ही बनवला तर याच्यासोबत सांबार किंवा चटणीची गरज लागत नाही. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.